मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये धडकण्याची शक्यता. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगाने सुरू. पिंपरीतील 184 सोसायट्यांचा पाणी पुरवठा 1 जूनपासून खंडित. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष. ठाणे आणि मुंब्रा भागात गुरुवारी पाणी संकट. गुरुवारी दुपारी 12 वाजेपासून शुक्रवारपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद. जलसंपदाच्या 18,000 कोटींच्या सुधारित योजनांना शासकीय मान्यता. धुळे, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील प्रकल्पांचा समावेश. ठाण्यात 20 वर्षांनंतर म्हाडावासियांना पाणीपट्टीसह दंडाच्या नोटीस. रक्कम भरली नाही तर कारवाईचा इशारा. नागपूर ते बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखीन 8 डबे जोडणार. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मुंबईतील 4 लोकल रेल्वे स्थानकं बनली हायटेक. येत्या 22 मे रोजी मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन. चिंचपोकळी, परळ, माटुंगा आणि वडाळा रोड स्थानकाचा यात समावेश. मी बघूया आजपासून 25 मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान 20 ते 23 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाट आणि वाऱ्यासह विखुरलेला हलका तसंच मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या काळामध्ये किनारपट्टीवरती वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर केरळमध्ये येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून सुरू होण्यासाठीची परिस्थिती आहे ती अनुकूल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आपण बघूया नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना सध्या अलर्ट देण्यात आलेला आहे. आपण बघतोय पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला. यामध्ये आपण बघतोय रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, यानंतर सोलापूर आहे, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम आणि यवतमाळमध्ये सुद्धा हा अलर्ट देण्यात आलेला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आणि शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याची पातळी आता 16 फूट 3 इंचांवरती पोहोचलेली. त्यामुळे बंधारा आता ओव्हरफ्लो झालाय. तर बंधाऱ्यावरून सुमारे 6 इंच पाणी आता वाहू लागलेलं आहे. सध्या 3000 क्युसेक वेगाने कर्नाटकच्या दिशेने विसर्ग सुरू आहे. यावर्षी कोयना वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आल्यामुळे प्रशासनाने सुरुवातीलाच बंधाऱ्याचे सर्व बर्गे जे आहेत ते बसवून पाण्याची पातळी 14 फुटांवरती स्थिर ठेवलेली होती. मात्र मागील 4 दिवसांपासून शिरोळ तालुक्यात जोरदार वळवाचा पाऊस सुरू झाला आणि यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी घटलेली आहे. नदीतील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली. परिणामी बंधाऱ्याची पाणी पातळी वाढून तो सध्या ओव्हरफ्लो झालेला आपल्याला बघायला मिळतो. दरम्यान आपण बघतो यावरून धोकादायक वाहतूक सुद्धा अजून सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे लातूरमध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे रेणापूर तालुक्यातील कोरडी पडलेली रेणा नदी ही अक्षरशः वाहू लागलेली आहे. रेणा नदी ही भरभरून वाहताना दिसते. तर पावसामुळे ज्वारी, बाजरी आणि काढणीला आलेल्या भुईमुगाचे यात मोठं नुकसान झालेलं आहे. या पावसाच्या तडाख्यामुळे बळीराजावरती मोठं संकट निर्माण झालं आहे. लातूरमध्ये दृश्य आपण बघतोय. नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळते. दरम्यान पहिल्याच पावसामध्ये पुणे आणि परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी तुंबून प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळालेली आहे. आणि याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजेंद्र मोरे यांनी मांजरी रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामध्ये होडी आंदोलन केलेलं आहे. मांजरी भागात होडी चालवून हे आंदोलन करण्यात आलं आहे. आपण जी दृश्य बघतोय ती नदी नाहीये तर तो रस्ता आहे आणि या रस्त्यावरती पाणी इतकं साठलंय की या पाण्यामध्ये आपण बघतोय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे थेट होडी घेऊन उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहे. मांजरी भागातलं हे आंदोलन, या भागामध्ये होडी चालवून हे आंदोलन करण्यात आलंय. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मराठवाड्यामध्ये 17 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. वीज कोसळून आतापर्यंत 27 नागरिकांचा मृत्यू झालाय.
तर 391 जनावरं दगावलेली आहेत. 4000पेक्षा अधिक हेक्टरवर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेली आहे. तर परभणीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामध्ये जिंतूर तालुक्यातील अनेक ठिकाणचे घरांवरील पत्रे उडून गेलेले आहेत, तर अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत. इकडे वर्ध्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे, विजेचे खांब हे कोसळले, त्यामुळे वीज पुरवठा हा खंडित झालेला होता. 3 दृश्य आपण बघतोय. संभाजीनगर, परभणी आणि वर्धा या तीनही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे. तर इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये सलग 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने झोडपलेला आहे आणि जिल्ह्यातील कांदा, मका, आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती परिसरात वादळी वाऱ्यामुळे व्यापाऱ्यांचे कांद्याचे जे शेड आहेत ते अक्षरशः उडून गेलेत आणि शेतकऱ्यांच्या काढणीला आलेला कांदा आता शेतामध्ये सडू लागलेला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने शेती पिकांबरोबरच गोडाऊन, शेडनेट आणि कांद्यांच्या चाळींचं यात प्रचंड नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे. पिंपळगाव बाजार समितीतलं शेड जे आहे ते उडून गेले आहे, त्यामुळे यात कांद्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समिती परिसरात वादळी वाऱ्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कांद्यांचे जे शेड आहेत ते आपण दृश्यांमध्ये बघतो अक्षरशः उडून गेलेले आहेत, जमीनदोस्त झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीसाठी आलेला हा जो कांदा आहे तो आता शेतामध्ये सडू लागलाय. त्यामुळे अवकाळी पावसाने शेती पिकांबरोबरच गोडाऊन, शेडनेट आणि कांद्यांच्या चाळींचं प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आपण बघतोय कांद्यांचा खच पडलेला अक्षरशः बघायला मिळतो आणि या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, आपण बघतोय जो पाऊस आहे, मान्सूनपूर्व पाऊस आहे, प्रचंड जे नुकसान त्यामध्ये झालेलं दिसतं, अगदी शेड जी ती उडून गेलेली दिसते. अमित, अगदी खरं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळतं आहे. विशेषतः केवळ पाऊसच नाही तर वादळी वारं जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी आता नाशिकच्या अशाच एका शेतकऱ्याच्या बांधावरती आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय शेतकऱ्यांनी शेतातून काढून ठेवलेला काही कांदा जो आहे तो अशा पद्धतीनं पाऊस पडल्यामुळे सडून गेलेला आहे. या संपूर्ण कांद्याच्या चाळी ज्या आहे त्याच्यावरचा जो भाग आहे तो या वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः उडून गेलेला आहे आणि त्यामुळे हा कांदा उघडा पडला आणि उघड्या पडलेल्या कांद्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्यामुळे हा कांदा आता सडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. केवळ कांदाच नाही अमित, तर या भागामध्ये असलेल्या आंबा पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे. माझ्या हातामध्ये हे आंबे आपण बघतोय झाडावरनं पडल्यामुळे हे आंबे अक्षरशः सडलेले आहेत आणि पूर्णतः फुटलेले आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आंबा, कांदा, मका आणि इतर जी पिकं आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर माझ्या मागच्या बाजूला जर आपण हे शेडनेट जर बघितलं दृश्यांमध्ये तर हे शेडनेट देखील तुटलेलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे. ते देखील अशा वादळी वाऱ्याच्या ज्या पावसामुळे तुटून पडलेलं आहे. खरं तर पावसावर पर्याय म्हणून शेडनेट वापरलं जातं, मात्र वादळी वारं इतकं होतं की ते शेडनेट देखील यामुळे तुटून गेलेलं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ते आता हा कांदा, सडलेला कांदा वेगळा आणि यात काही उरतोय का हातामध्ये तो वेगळा करताय. आपण त्यांच्याशी बोलूया. तुमचं नेमकं काय काय नुकसान या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे झालंय? साधारण आता आपल्या ह्या परिसरामध्ये गेल्या 6 तारखेपासून म्हणजे साधारण 15 दिवसापासून सलग पाऊस पडतोय. 1 ते 2च दिवस पाऊस झालेला नाही आहे. त्यात 3 ते 4 वेळा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे. त्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काही कांदे काढून झाडाखाली पोळ लावलेला असताना त्याच्या खालून पाणी गेलेलं आहे कांद्यामध्ये आणि आमच्या काही शेतामधला कांदा अजून काढणीचाही बाकी राहिलेला आहे. सलग पाऊस चालू असल्यामुळे कांदा काढता आलेला नाही आणि तो कांदा तर संपूर्णपणे सडून गेलेला आहे शेतामध्ये. त्याच्यातला एकही कांदा आता काढण्यायोग्य राहिलेला नाही आहे आणि ह्याही कांद्यामध्ये साधारण 40 ते 50% कांदा आज सडायला लागलेला आहे. खालचा पूर्ण थर हा सडायला लागलेला आहे. फक्त वरचाच काही कांदा आपल्याला मार्केटला नेण्याजोगा राहत आहे. तेवढंच आता आम्ही सॉर्टिंग करून तो बाजूला काढतो. 40 ते 50% नुकसान याच्यातही आहे आज. आणि जो शेतात काढायचा राहिलेला आहे तो तर 100% गेलेला आता. त्याच्यात तर काही काढण्यासारखंच नाही आहे. त्याला जमिनीत आता बुरशी लागलेली आहे. काही पंचनामे केले शेतकरी? आज आमचा फोन झालेला आहे तलाठी तात्यांना आणि त्यांची माणसं आज येणार आहेत असं कळवलं आहे त्यांनी. अजून तर काही आलेलं नाही. आंब्याचं पण नुकसान? आंबा फळबागां अशा मोठ्या नाही आहेत इकडे परिसरामध्ये, परंतु जे मोठमोठे झाडं आहेत किंवा बांधांवरती झाडं आहेत तर त्यातला पण 80% माल वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे खराब होऊन गेलेला आहे.
अमित, आपण बघतोय हे शेतकरी आहे नाशिकमधले आणि त्यांचा ह्या कांद्याच्या चाळी आहे, हे कांद्याचे ढीग त्यांचे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि हेच कांदे जे आहे ते आता सडायला सुरुवात झालेली आहे. खरं तर नाशिकच नाही तर संपूर्ण आशिया खंडामध्ये नाशिकचा हा कांदा जो आहे तो निर्यात केला जातो, वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवला जातो आणि कांद्याची मूळ बाजारपेठ ही नाशिक आहे. मात्र नाशिकमध्ये या कांद्याच्या बाजारपेठेला अशा पद्धतीनं या अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि हजारो हेक्टरवरचं हे कांद्याचं पीक जे आहे ते अशा पद्धतीने खराब झालेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या शेतकऱ्यांना सरकारकडनं काय जो दिलासा मिळेल तोच दिलासा असेल. मात्र या काढलेल्या कांद्यामधून काही उत्पादन जे आहे उत्पन्न मिळेल अशी काही फारशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं जवळपास 90 ते 95% नुकसान या अवकाळी पावसानं केलेलं आहे आणि त्यामुळे या 10 दिवसांपासून पडणाऱ्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झालेला आहे. निश्चित लक्ष्मण, शेतकरी पुरता हैराण झाल्याचं बघायला मिळतं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी बघूया. संभाजीनगरमध्ये शहरातून सातारा परिसराला जोडणारा भुयारी मार्ग असून अडचण नसून गोंधळ ठरलेला आहे. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा मार्ग सुरू झाला, मात्र पहिल्याच पावसामध्ये हा भुयारी मार्ग पूर्णपणे भरलाय. गेले 2 दिवस नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. रेल्वे, MJP, महापालिका एकमेकांवरती चुकीचे आरोप करतायत. शेवटी खासदार भागवत कराड यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून पाहणी केली आणि पुणे शहरातील रस्त्यांच्या पावसामुळे दुरावस्था झालेली आहे. तर काही तासांच्या पावसाने शहरातील रस्त्यांवरती पाणीच पाणी झालेलं आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते हे जलमय झालेत. अनेक ठिकाणी अद्यापही रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्याचा फटका पुणेकरांना बसलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याचं पितळ आता या पावसामुळे पुरतं उघडं पडलंय. 2 दृश्य आपण सध्या बघतोय. भुयारी मार्गात पाणी ज्या पद्धतीनं साचलंय, पण संभाजीनगरची दृश्य, तर दुसरीकडे पुण्यातली काही दृश्य बघतो ज्यामध्ये रस्त्यांची एकतर दुरावस्था झालेली आहे आणि त्यामध्ये वाट काढत सगळ्या नागरिकांना जावं लागतंय, प्रवास करावा लागतोय. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्याचा आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये तब्बल 56 गावं शेतकऱ्यांवरती आसमानी संकट कोसळलेलं आहे. हजारो हेक्टरवरील ज्वारी, कांदा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसामुळे जनावरांचा चारा देखील भिजलाय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अक्षरशः खचून गेलेला आहे. शेतामध्ये उभं असलेलं पीक जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी नष्ट होताना पाहिलेलं आहे. ज्वारी असेल, कांदा असेल, या पिकाचं अतोनात असं आलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आहे. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच आता त्यांची व्यथा या ठिकाणी जाणून घेऊया. कारण नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालंय. मला एक सांगा की काय नुकसान झालंय, अवकाळीने कसं थैमान माजवलंय? गेल्या 5-6 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या हातातोंडाशी आलेलं ज्वारीचं पीक, या ज्वारीच्या भरोश्यावर आमच्या पुढचे खरीपाचे नियोजन होते. पुढे आम्हाला मुलांचे शिक्षण आहेत किंवा इतर सर्व जे पुढे खरीपात जे आम्हाला पैसा लागतो, तो पैसा उभा करण्यासाठी जे आमचं हे हातातोंड पीक होतं, ते सर्व आता याला कोंब फुटत आहेत. कोंब फुटत असल्यामुळे हे ज्वारी कुठल्याच कामात राहणार नाहीये, त्याला भाव मिळणार नाही. आणि अजूनही पाऊस 31 तारखेपर्यंत सांगण्यात येत आहे. अशा जसं हवामानच्या माध्यमातून तर 31 तारखेपर्यंत हे पीक तर उभं राहिलं तर हे तर जागेवरच कोंब फुटून खराब होणार आहे. आमच्यापाशी कुठलाच पर्याय नाही. परत चाऱ्याचा प्रश्न आहे. आमचे चारे सर्व भिजलेले आहेत. आमच्याकडे जनावर आहेत. जनावर जगवायचे कसे, हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. शासनानेच आता मदत करावी अशा प्रकारची इच्छा जी आहे ती शेतकरी वर्ग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाने ज्या प्रकारे थैमान माजवलाय त्याचा थेट सरसकट मोठ्या प्रमाणात फटका जो बसलाय तो शेतकरी वर्गाला बसलाय. आणि शेतकऱ्याचं शेतामध्ये उभं असलेलं पीक, मग ते ज्वारी असेल, कांदा असेल, हे पूर्णपणे या ठिकाणी नष्ट झाले असल्याचं विदारक चित्र या ठिकाणी निर्माण झालंय. त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांना तातडीची अशी मदत द्यावी अशा प्रकारची मागणी देखील होताना पाहायला मिळत आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. गेल्या 12 दिवसांपासून मनमाड, मालेगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. तर चांदवडच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. या पावसामुळे साठवणुकीतील कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. पावसामध्ये भिजून शेकडो क्विंटल कांदा हा खराब झालाय. त्या कांद्यासोबत आंबा बाग आणि इतर पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. वारा असल्यामुळं कागद पोळीवर थांबूच नाही राहिले. पूर्ण कांदे ओले होऊन गेले. काय नुकसान झालं त्यामुळे? कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पूर्ण भिजून गेले कांदे. चाळीत टाकायचं तर पावसानं लवकरच, म्हणजे जवळजवळ महिना 15 दिवस अगोदर पाऊस चालू झाल्यामुळं जो कांदा चाळीत टाकायचा होता तो पूर्ण आता भिजून चाललाय.
इकडे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 दिवसांपासून सतत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसाचा फटका हा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय. जालन्यातील नंदापूर इकडे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. आंब्यांची फळबाग जवळपास नष्ट होऊन लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. या नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महालगाव, मांडवा, बंजारा या गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक घरांचे पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत. मराठवाड्यामध्ये सुद्धा 17 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि वीज कोसळून आतापर्यंत 27 नागरिकांचा मृत्यू झालाय आणि तब्बल 391 जनावरही दगावलेली आहेत. 4000पेक्षा अधिक हेक्टरवरती शेतीचं नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अवकाळीने बाधित गावांची संख्या आता ही 597 पर्यंत पोहोचली असून 7146 शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. नाशिकला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय आणि या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय. पावसामुळे पिंपळगाव बाजार समिती परिसरात अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेलेले आहेत. बाजार समितीतील अनेक वृक्ष हे प्रचंड वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडलेले आहेत. तर बाजार समिती परिसरात चक्रीवादळासारखंच मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे हे मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दोन दृश्य, एकीकडे पावसाचा पिकांना कशा पद्धतीने त्रास झाला आपण बघतोय संभाजीनगरमधली दृश्य, तर नाशिकमध्ये हजारो हेक्टरवरील पिकांचं यात नुकसान झालेलं आहे. संभाजीनगरमध्ये अनेक झाडं जी आहेत ती रस्त्यावरती उन्मळून पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि नाशिकमध्ये सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान नाशिकला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेल्या आणि या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या पावसामुळे पिंपळगाव बाजार समिती परिसरात अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेलेले आहेत. बाजार समितीतील अनेक वृक्ष प्रचंड वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडलेत आणि बाजार समिती परिसरात चक्रीवादळासारखाच पाऊस झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय. आपण बघतोय शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे पिकांचं सुद्धा अगदी हाताशी आलेली पिकं यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पावसाचा फटका फळबागांना बसलाय आणि आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव इकडे शेतकऱ्याने 2 एकरवरती डाळिंब बाग जोपासलेली होती आणि नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्याने बागेवरती कॉटनचं आच्छादन केलेलं होतं. मात्र या पावसामुळे फळबागेचं मोठं नुकसान झालंय. तर पुढील महिन्यातच हे डाळिंब बाजारात विक्रीसाठी जाणार होते आणि यातून शेतकऱ्याला किमान 10 ते 15 लाखांचं उत्पन्न येणार होतं. मात्र अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हा अडचणीत सापडलाय. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्याकडून आता मागणी केली जाते. स्वतः जोरात वरती वाऱ्यामुळं आमच्या समजा कागदाचं नुकसान झालं. आम्ही ह्याला बांधायलाच आम्हाला 700 रुपये रोजाने लेबर लावावं लागले. 25,000चा कागद आणला, मजुरी झाली 26,000 आणि कागद झाला 25,000. आता ही फाटला. आता हे फळाला काय चट्टे पडतात. चट्टे पडल्यानंतर व्यापारी काय करतो, ते चट्टे पडलेले फळ घेत नाही ना, बाहेर फेकून देतो ना ते. मग ते आमचा तोटाच होतो ना त्यात. हे नुकसान झालं ना आमच्या साहेब. मागील 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे आणि पावसामुळे डाळिंब, पेरू, आंब्यासह इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पंढरपूरमध्ये पावसामुळे बोहाळी इकडे 7 एकर डाळिंब बागेचं नुकसान झालेलं आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पेरू, केळी आणि आंब्यांची झाडं ही मोडून पडली आहेत आणि आतापर्यंत 115 शेतकऱ्यांचं 65 हेक्टर क्षेत्रावर फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना दिसत आहेत. आजही जवळपास 4-5 शेतकऱ्यांचे फळबागेचे नुकसान झालेल्याचे तक्रारी आल्या आहेत. त्याप्रमाणे पंचनामे सुरू आहेत. अजून एक 8-9 हेक्टर फळबागेचं नुकसान ह्यामध्ये वाढू शकतं आणि हवामान खात्याने जवळपास 30 मे पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने अजून 30 मे पर्यंत नुकसानीचे प्रमाण फळबागेचं, आंब्याचं, केळीचं वाढू शकतं. तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपलं नुकसान झाल्यानंतर त्वरित कृषी विभागाशी किंवा गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून घ्यावे. महाराष्ट्रासोबतच गोव्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. या पावसामुळे अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेत. तर गोव्यातील खोर्ली या ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलंय आणि पाणी साचल्याने या पाण्याच्या प्रवाहामध्ये एक बाईकस्वार वाहून गेलेला आहे. या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या बाईकस्वारविषयी अधिकची माहिती मिळालेली नाहीये. मात्र या बाईकस्वाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.